हरिः ओम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय श्रुती पठण करणाऱ्या नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते आपला नमस्कार. काल बघितलं आपण प्रणालीचा विचार आपण काल करत होतो. प्रत्येक गोष्टीला एक प्रणाली असते, म्हणजे एक सिस्टीम असते. प्रणाली म्हणजे सिस्टीम, आणि ह्या सिस्टीम प्रमाणे जर आपण वाटचाल केली, मार्गक्रमण केलं, तर आपण आपल्या गंतव्य ठिकाणी व्यवस्थित आणि योग्य वेळेमध्ये जाऊन पोहोचतो. याचा काल आपण विचार केला. आता ही सिस्टीम कशी असते? उदाहरणार्थ पाण्याची सिस्टीम असते. मग आता ते पाणी नळाचं, बोरचं, विहिरीचं, नदीचं, या सर्व पाण्याच्या सिस्टीम आहेत. सिस्टीम वेगळी जरी असली तरी पाणी एकच असतं की नाही. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला परवडेल ती सिस्टीम स्वीकारतो. पण पाणी मिळवणं हा एकच उद्देश असतो. अगदी त्याप्रमाणे ह्या उपनिषदांमध्ये सुद्धा जी एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम जर आम्ही स्वीकारली तर प्रत्येक उपनिषदांची वेगवेगळी सिस्टीम आहे, वेगवेगळी प्रणाली आहे, पण त्या प्रणालीचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे मोक्ष. एवढा एकच उद्देश असतो. आणि म्हणून प्रत्येक उपनिषदाच्या वेळेला त्या उपनिषदांनी जी दिलेली प्रणाली आहे त्याच प्रणालीचा उपयोग करून, तीच प्रणाली स्वीकारून आम्ही अभ्यास करावा, ही शास्त्रकारांचा आग्रह असतो. आणि श्री गुरूंचा सुद्धा हाच आग्रह असतो. आणि त्याच्यामधून मोक्षाचंच पीक काढावं, हाही त्याच्याबरोबरचा आग्रह असतो. परंतु संसारामधल्या या जडणघडणीमध्ये अभ्यास करणं अतिशय कठीण आहे. अभ्यास स्वरूपाचं करायचं आहे. आता ह्या कल्पित जगतामध्ये कल्पित जीवच जन्माला येतो. मग ही कल्पना कोण करतो? तर ही कल्पना आम्हीच करतो. ह्या कल्पनेला आम्हीच धरून ठेवतो, जीवच धरून ठेवतो. अशा पद्धतीने ह्या कल्पनेला आम्ही धरून ठेवल्यामुळे आम्ही कल्पना रंजित असणारा हा जो संसार आहे, मनात कल्पित संसार असं म्हटलेलं आहे, त्या मनात कल्पना सत्यत्व देतो. आणि म्हणून मी कोणत्याही वर्णाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही रूपाचा, कोणत्याही गुणाचा नाही. ज्यासी नाही रूपगुण, ज्यासी नाही आश्रमवर्ण, ज्यासी नाही नीतूपण, त्यासी जन्म मरण असे ना. ही ती सिस्टीम आहे. आणि ही आमच्या ह्या संसाराच्या जडणघडणमध्ये याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे. आणि ही प्रणाली स्वीकारून त्यामधून फक्त मोक्षच मिळवायचा आहे. म्हणून असं ज्ञान ज्याला झालं तैसे जयास ज्ञान, ते तितुकेच तरले समर्थ म्हणतात. त्याचे बंधनचे तुटले, असं ज्ञान ज्याला झालं तोच तरला, त्याच बंधन तुटलं आणि तोच मुक्त झाला. समर्थांचं म्हणणेला म्हणून आम्ही पोळी होती ही जी प्रणाली आहे, ह्या प्रणालीमध्ये आम्ही फक्त उपयुक्त भाग स्वीकारायचा. प्रणालीमधला फक्त उपयुक्त भाग फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रणालीत नेमकं काय स्वीकारायचं? तो उपयुक्त भाग स्वीकारायचा. स्वतःचा नियोजित भाग काढून घ्यायचा. यालाच विवेक असं म्हणतात. बस निरक्षीर विवेक जो आहे, तो निरक्षीर विवेक वापरायचा, ह्या प्रणालीसाठी वापरायचा. म्हणजे क्षीरच निवडायचं आणि नीर मात्र नेहमीसाठी टाकायचं आहे. पण त्यासाठी काल आपण सुनील काकांनी सांगितलं की श्री गुरूंचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, त्या अनुग्रह घेऊन त्यांचं होऊन राहावं लागेल. मान्य प्रकाराने होणार नाही. मानलेल्या मुलाला संपत्ती मिळते का हो? माझा मानलेला मुलगा, संपत्तीच्या वाटपाच्या वेळेला मानलेल्या मुलाला कधीही संपत्ती मिळत नाही. पक्क लक्षात ठेवायचं आहे. मला मोक्ष संपत्ती जर मिळवायची असेल तर त्यांचंच होऊन राहावं लागेल.
तोपर्यंत नाही. म्हणून काकांनी, डॉक्टर काकांनी या देहाला टर्फल म्हटलेलं आहे, दाण्याला जीव म्हटलंय आणि आत्म्याला तेल असं म्हटलंय. मला टर्फलात रमायचं नाही, दाण्यात रंगायचं नाही, रेंगाळायचं नाही, तर तेलच काढायचं आहे, हे लक्षात ठेवावं. आणि तेल काढण्यासाठी यंत्र ही सिस्टीम जशी आहे तसंच ही ह्या उपनिषदाची सिस्टीम जी आहे ती अजातवाद ही सिस्टीम आहे, ती मला स्वीकारायची आहे. ईश्वरची सिस्टीम आपण बघितली, प्रणाली ईशावास्य इदम सर्व, म्हणजे जे सर्वाते प्रतिपाळी राही अंतरीचे रावळी, समस्ता झाकोनी सांभाळी ईश्वरात्मा, ही ईश्वरची प्रणाली आहे. केनाची प्रणाली, कानाचा कान, डोळ्याचा डोळा ही आहे. पठची प्रणाली रूपकाच्या माध्यमातून दिलेली आहे. प्रश्नाची प्रणाली, प्रश्नोपनिषदाची प्रणाली प्रश्नाच्या माध्यमातून दिलेली आहे. मुंडकाची परा आणि अपरा विद्येच्या माध्यमातून प्रणाली आहे. आणि मांडुक्याची अजातवादाच्या माध्यमातून प्रणाली आहे. अगाजे झालेच नाही. ही वैचारिक उंची आपल्याला गाठायची आहे. आणि ही वैचारिक उंची गाठायची असेल तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये विवेक असला पाहिजे. आणि हा विवेक कसा ठेवायचा हे आज आपण काकांच्या अधिकाराने ऐकणार आहोत. रामकृष्ण. ऑडिओ बंद आहे. पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना श्रीसाष्टांग नमन करतो. आदरणीय नीलाताई यांना वंदन करतो. आपण सगळे श्रोतृवृंद आपणात भगवत स्वरूप आहात. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि नमस्कार करतो. रामकृष्ण हरी.
मुस्तीलवारांनी आपला व्हिडिओ बंद करावा. व्हिडिओ सुरू आहे मुस्तीलवारांचा. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणू आणि अभ्यासाला प्रारंभ करू. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषाती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी. आमुचे कल्याण अनंत करो सदा. जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. मांडुक्य उपनिषद, उपनिषदाची प्रस्तावना सुद्धा आव्याकात घेणं कठीण आहे. थोडं मोठं उपनिषद आहे हे. मांडुक्य, बृहदारण्यक आणि छांदोग्य हे 3 मोठे उपनिषद आहेत. त्याची प्रस्तावना त्याच्यामुळे ती पण लांबती आहे. काकांनी ती सुद्धा बरीच मोठी केलेली आहे. त्यातला काही भाग कमी करून सांगतो म्हटलं तरी बरीच प्रस्तावना होते. काल आपण पाहिलं की देह हे टर्फल आहे, जीव पण हा दाणा आहे आणि आत्मा तेल आहे. एका टर्फलाने दुसऱ्या टर्फलाला द्वेष करावा का हो? म्हणजे माझ्या देहाने दुसऱ्या देहाला नाव ठेवावीत का हो? नाही ठेवू. जे जे भेटी जे भूत, म्हणजे टर्फला सहितच भेटतं ना, ते जाणी जे भगवंत. टर्फलामध्ये सुद्धा भगवंत आहे. काय विषय बोललोय? दाणा पेरला, भुईमुगाचा दाणा पेरला आपण, शेंगदाणा पेरला आपण. पेरलेल्या शेंगदाण्यानंतर येणाऱ्या झाडाला डायरेक्ट शेंगदाणे लागतात की पहिले टर्फल लागतं? म्हणजे दाणा पेरला तरीही टर्फल येतं. याचा अर्थ टर्फलामध्ये दाण्याचा भाग आहे. याचा अर्थ भगवंत टर्फलामध्ये सुद्धा आहे. म्हणून दुसऱ्याला नाव ठेवायचे नाही. अहमात्मा गुडाकेशः सर्वभूताशय स्थितः ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठति. म्हणून दिसणाऱ्या सगळ्या टर्फलांमध्ये तेल बघायचं. रसो वै सहा. टर्फलामध्ये दाणा आहे, दाण्यामध्ये तेल आहे. मग दाणा लहान असो की मोठा असो, तेल पण त्यातलं सारखंच असतं. मनुष्य असो की स्त्री असो, गरीब असो की श्रीमंत असो, मठ्ठ असो की बुद्धिमान असो, तरुण असो की वृद्ध असो, आत्मरूपाने असलेलं तेल तेवढंच आहे, तसंच आहे. ते मी आहे हे समजलं की ज्ञानाचं विज्ञान झालं. तोपर्यंत ज्ञान आहे, लक्षात ठेवा. आणि परोक्ष ज्ञान अपरोक्षात गेल्याशिवाय आनंद देत नाही. असं अजातवाद सुरू आहे, जे झालंच नाही. त्याच्यावर आत्मनिष्ठा असली पाहिजे. आणि तो मी आहे हे समजणं, याला ज्ञानम विज्ञान सहितम असं म्हणतात. जात शब्दाचा अर्थ जे दिसतं ते, कल्पनेने ज्याला मी सत्य मानलं ते जात, म्हणजे जन्माला आलेला. जात शब्दाचा अर्थ जन्माला आलेला. मग दुःख किंवा प्रतिकूलता जन्माला आली आहे, पण कशी? कल्पित जन्माला आली आहे. बागुलबुवा जसा असतो तशी जन्माला आली आहे. सुख आणि अनुकूलता जन्माला आली आहे. कशी जन्माला आली आहे? भ्रमरूपाने जन्माला आली आहे. आणि एकदा जर मला हे समजायला लागलं तर मग जागृतीमध्ये
निवांतता. एक टर्फल दुसऱ्या टर्फलाचा द्वेष करत नाहीत. अहो, आपल्याला थोडासा अभ्यास जमायला लागला की दुसऱ्यावर रौब खिचतो. आणि म्हणून मी तीनही अवस्थांच्या अतीत आहे. मी जागृतीच्या अतीत आहे. म्हणजे जागृतीशी माझा संबंध नाही. साक्षीत्वानी जागृती पाहता आली पाहिजे, तेव्हा मी निवांत राहील की नाही हो. स्वप्नामध्ये मी साक्षीत्वाने पाहता आलो, भोगवृत्तीने स्वप्न पण नाही बघायचं. स्वप्न बघणं आपल्या हातात आहे का हो, असं कोणी म्हणेल. जागृती जर अलिप्ततेने भोगली तर स्वप्न अलिप्ततेने भोगता येतं. मग स्वप्नात लिप्तता येत नाही, पण मन मारून जागृती भोगायची नाहीये. गाढ झोप सुद्धा निवांतच असते. म्हणून मला अखंड निवांत राहता आलं पाहिजे. त्यासाठी 3 अवस्थांचा अधिष्ठान आत्मा आहे. त्यासाठी साक्षीत्व असा आत्मा आनंद रूप आहे. या आनंद रूपतेच्या अनुभवासाठी 3ही अवस्था मला पूर्णपणे समजून घेता आल्या पाहिजे. त्यांच्या आतील आत्मा मी आहे हे श्री गुरूंकडून जाणून घेतलं गेलं पाहिजे. आणि मग आतील व्यापार माझे मला बघता आले पाहिजे साक्षीत्वाने. अंतर्निष्ठ चिचुके तरले आणि अंतर्भ्रष्ट चिचुके बुडाले. अंतर्भ्रष्ट म्हणजे बाहेर बघणारे. आम्हाला काय सवय असते, बाहेर बघायचं आणि बाहेर बघत राहायचं आणि पुन्हा मी कोणी ह्यू आहे त्यू आहे म्हणत नाही. आता बाहेर बघण्याचं आजच्या काळाचं लेटेस्ट उदाहरण देतो. इकडला मेसेज तिकडे फॉरवर्ड करत बसलो. एखादा मेसेज आपल्याला ठीक वाटला की तो 10 ठिकाणी फॉरवर्ड करत बसायचा. आपल्या डोक्याचं काही नाही आहे, पण चालले याला फॉरवर्ड कर, त्याला फॉरवर्ड कर, त्याला फॉरवर्ड कर, त्याला फॉरवर्ड. बहिर्निष्ठ, त्याला बहिर्निष्ठ असं म्हणतात. अशा व्यक्तीला ब्रह्मानुभव येण्याची सुतराम शक्यता नाही. मी कोण आहे हे पाहण्याकडे जो धावतो त्याचं जीवन सफल होतं. जगाकडे बघणारा सफल होऊ शकत नाही, कारण जग सतत बदलत आहे. अहो, पहिल्या मुलाच्या लग्नात असलेले अनुभव दुसऱ्या मुलाच्या लग्नात येत नाहीत. 4 चुका झाल्या पहिल्या मुलाच्या लग्नात, आपण पाहतो त्या झाल्या नाही पाहिजे. दुसऱ्या मुलाच्या लग्नात त्या चुका आम्ही होऊच देत नाही, एवढं कटाक्षाने लक्ष देतो. दुसऱ्या 5 होतात. त्या 4 झाल्या नाही, दुसऱ्या 5 होतात. म्हणजे काय, जग कायम बदलत आहे. इथे दुरुस्ती करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा स्वतःच्या आत दुरुस्ती करावी. अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिय ब्रह्मैवाहमता सिद्धम सच्चिदानंद लक्षण अद्वैत मुकरंद. अहमस्मी सदाभामी ही आहे, माझं मला सदैव ज्ञान आहे. सच्चिदानंद लक्षणम, मी सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप आहे. कदाचित नाहम प्रिय, मी मला कधीच अप्रिय नसतो. मी मला कधीच अप्रिय नसतो. चला, आपण आपल्याला आवडत असतो की नाही. आपण जगाला आवडावं असं आपल्याला वाटतं, कारण आपण आपल्याला आवडत असतो म्हणून. अहो, लहानपणीपासून बोलता येत नाही तेव्हापासून ते बाळ स्वतःला आरशात बघितलं की आनंद व्यक्त करत. स्वतःला बघण्यामध्ये एक आनंद आहे. आता आरशात बघणं हा कृत्रिम बघणं आहे आणि डोळे बंद करून स्वरूप बघणं हे वास्तविक बघणं आहे. एकदा मी स्वतःला बघत राहिलो आणि मला बघता यायला लागलं की माझं जीवन सफल झालं म्हणून समजा. म्हणून अहम अस्मी, अहमला नेहमी अस्मी म्हणायचं असतं. ते संस्कृत चे अभ्यासकही आपल्याकडे आहेत बरेच.
नीलाताईंपासून श्रेयाताई सरनाईकांपर्यंत अहमला नेहमी अस्मी म्हणतात आणि देहाला नेहमी अस्ति म्हणतात. अहम अस्मी आणि देह हा अस्ति. देहाला अस्मी का नाही म्हणत? कधी प्रश्न विचारून पहा. कारण देह मी नाही म्हणून अस्ति म्हणावं. जे माझ्यापासून वेगळं आहे त्याला अस्ति म्हणतात, जे मीच आहे त्याला अस्मी म्हणतात. मी वहामहा सीतहा थ सीतहा अंति. इथे अस्ति शब्द वापरला. मग आता आपण अहमला अस्मी म्हणतो आणि देहाला अस्ति म्हणतो. मग आता आपण वाक्य तयार करू. अस्ति नावाच्या शरीरात अस्मी नावाचं तत्व अस्तित्वात आहे. जमलं का? अस्ति नावाच्या शरीरात अस्मी नावाचं तत्व अस्तित्वात आहे. शरीरामध्ये अहम रूपाने मी आहे. हा अहम सामान्य आहे बरं का. अहम अहम करोती इति अहंकार हा अहम विशेष अहम आहे. शरीर म्हटलं की स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही पण आला. मग आता मला लक्ष कुठे द्यावं लागतं? जास्त सूक्ष्म शरीराकडे. मन बुद्धी चित्त अहंकार आणि चिदाभास. अंतःकरण 5 याचा आहे. चतुष्टय म्हणतात पण अंतःकरण पंचक पण म्हणतात. 5वा चिदाभास. चिदाभासाशिवाय मन ऍक्टिव्ह होत नाही, बुद्धी ऍक्टिव्ह होत नाही, चित्त ऍक्टिव्ह होत नाही, अहम ऍक्टिव्ह. म्हणून मनबुद्धी चित्त अहंकार अधिक चिदाभास याला अंतःकरण पंचक असं. आता तो जो अहम आहे ज्याला सामान्य अहम असतो, सामान्य अहम हा ज्याचा त्याला कळतो. विशेष अहम हा दुसऱ्यांना कळतो. कळताय माझं म्हणणं तुम्हाला? कळत आहे. पंचदशीचा विषय आहे बरं का. शिक्षक वर्गामध्ये आले आहेत आणि मुलं गोंगाट करतात. त्या सगळ्या मुलांचा गोंगाट हा विशेष अहम आहे. त्यांच्या मुलाचा त्याच्यात आवाज सामान्य अहम नाही बरं का. विशेषामधून त्यांच्या मुलाचा अहम त्यांनी आवाज त्यांनी ओळखला. तसं सगळ्या जगामधून आपण स्वतःला ओळखलं. म्हणून अंतःकरणाने अभ्यास आहे, साधना अंतःकरणाची. काल मांडलं होतं मी की ग्रहण कोणाला आहे? ग्रहणाचे हायजिनिक परिणाम जे होणार आहे ते मान्य आहे, धर्माला विरोध नाही आहे. पण अंतःकरणाला जपणं हा अध्यात्म आहे. धार्मिकतेचा विषय नाही आहे अध्यात्म. मी कोण आहे हे अध्यात्माचा विषय आहे. आणि त्या ठिकाणी मला विटाळ होत नाही, मला सुखदुःख होत नाही, मला राग येत नाही, मला लोभ येत नाही. मग या सगळ्या गोष्टी आल्या तर काय करायचं? त्याचा माझ्याशी संबंध नाही म्हणून त्या पहिले आल्या आल्या फेकून द्यायच्या. एक सुंदर कृती वचन आहे. मला माहिती नाही की ती व्यक्ती आज आहे का ऐकायला, मला कल्पना नाही. आणि त्यांनी खूप इच्छा व्यक्त केली होती की तैतिरीय उपनिषद ऐकायचं आहे. त्यासाठी मांडुक्य आणि
ऐतेरिय याची तयारी करायची आहे. भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करो आणि माझ्याकडनं त्यांचं तैतिरी ऐकणं हो. तैतिरीय श्रुतीमधले एक श्रुती तुमच्या समोर आता व्यक्त करतोय. अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती ही पृष्ठम गिरेरिव ऊर्ध्व पवित्रो वाजिनीव स्वमृतमस्मी द्रविणम सर्वचसम तुमेधा अमृतोक्षिताः इति त्रिशंकोर वेदानुवचनम. तैतिरीय उपनिषदामधलं अनुवाद क्रमांक 10 मधलं 1 हे सांगणं आहे. काय सांगणं आहे याच्यात? मी संसार वृक्षाचा प्रेरक आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलंय तैतिरीय. तर गुरुरूपानीच मार्गदर्शन आहे वडिलांचं. मग आता अभ्यास केला पाहिजे आणि तैतिरीय काय कसं समजावून घेतलं पाहिजे? मी संसार वृक्षाचा प्रेरक आहे. संसार वृक्ष माझ्यापासून झाला. ऊर्ध्वमूल मधशाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम. आपल्या पद्माकर वैद्यांनी सुंदर घेतला होता ऊर्ध्वमूल मधशाकम. जेव्हा गीतेचा पुरुषोत्तम योग आपण घेतला त्यावेळेला त्या संसार वृक्षाचा प्रेरक मी आहे. काय आज वैद्यांचा योग आहे माहिती नाही. सांगणारी सुद्धा वैद्यच होती बर का. आत्ताची वैद्य आहे. पूर्वाश्रमी की नायगावकर आणि ऊर्ध्वमूल मधशाकम सांगणारे वैद्यच आहे. मी संसार वृक्षाचा प्रेरक आहे. माझी कीर्ती शिखराप्रमाणे उंच आहे. मी प्रकाशमान आहे, धनवान आहे, सुमेधवान आहे. मी मरणरहित आहे, मी क्षतरहित आहे, मी अमृत सिंचन झालेला आहे. ही म्हणण्याची हिंमत नुसत्या शब्दाने नव्हे, आचरणातून. याच्यासाठी तैतिरीय उपनिषदाचा अभ्यास करावा. ही हिंमत आम्हाला निर्माण करावी लागेल. अभ्यासाने डेव्हलप करावी लागेल. सद्गुरूंकडनं शिकून घ्यावं लागेल. आपल्या विषयावर येऊ. मांडुक्य उपनिषदामध्ये 4 प्रकारच्या ख्याती आहेत. 4 प्रकारचे प्रकरण आहेत. ख्याती नव्हे, प्रकरण आहेत. पहिल्या प्रकरणाला आगम प्रकरण असं म्हणतात. दुसऱ्याला वैतथ्य म्हणतात. तिसऱ्याला अद्वैत म्हणतात आणि चौथ्याला अलात शांती असं. आगम प्रकरण उपदेशात्मक आहे. यात उपदेश प्रधान आहे. यात आत्म्याचं स्वरूप काय आहे, त्याचं परोक्ष ज्ञान कसं होईल, शाब्दिक ज्ञानाकरता मी काय केलं पाहिजे आणि कशी मांडणी केली पाहिजे, हे आगम प्रकरणामध्ये आहे. दुसरं वैतथ्य प्रकरण आहे. वितथ म्हणजे माईक आणि माईक म्हणजे मिथ्या. आणि जे मिथ्या असतं ते रज्जू सर्पाप्रमाणे असतं आणि म्हणून त्याला वितथ असं म्हणतात. त्याला वैतथ्य असं म्हणतात. त्याच्या स्पष्टीकरणाच्या जी पद्धत आहे रज्जू सर्पाची, त्याला अनिर्वचनीय ख्याती असं म्हणतात. आता ख्याती अनेक आहेत. सत्ख्याती आहे, असत ख्याती आहे, अन्यथा ख्याती आहे. या सगळ्या ख्यातींचं वर्णन खुलासेवार करणं ही वक्त्याची एक ख्याती होऊन जाते. आपल्याला फक्त अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करायचा. बाकीच्या ख्यातींच्या मागे लागायचं नाही. त्यामुळे त्या ख्याती मी तुम्हाला शिकवणारच नाही, पण अनिर्वचनीय ख्याती सांगणार आहे. आपल्या दृष्टीने उत्कृष्टपणे जर काही समजावून घ्यायचं असेल तर अनिर्वचनीय ख्याती आहे. आणि आता द्वैत प्रकरणाचा म्हणजे वितथ प्रकरणाचा या ठिकाणी काय आहे, उहापोह आहे. आणि त्यातून द्वैताचा जो प्रपंच आहे हा कसा भेदाने भरला आहे आणि अद्वैत कसं वास्तविक आहे आणि तेच सर्व काही आहे, ते परब्रह्म आहे
ते जगताचं अधिष्ठान आहे या निर्णयावर वैतथ्य प्रकरण असं जे वैतथ्य प्रकरण आहे त्यात अहम वृक्षस्य रेरिवा, माझ्या अधिष्ठानावर जगाचा संसार उभा झालेला आहे. सूर्य माझ्या अधिष्ठानावर उभवतो. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारक, नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः, तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाता सर्वमिदं विभाति. मुंडक आणि कठ दोनही उपनिषदांमध्ये हा मंत्र आलेला आहे. एवढी मोठी महत्वाकांक्षा आहे. संसार वृक्षाचं मूळ माझ्यापासून सुरू झालं. आणि आमचं कसं असतं, जीवनात हे राहिलं ते राहिलं, अरे त्याचं मूळ माझ्यापासून सुरू झालं, राहिलं कसं शक्य आहे. पण आम्ही स्वतःला करता भोगता समजत बसलो. मग विचारूच नका. एवढी मोठी व्याप्ती आहे या मंत्राची, तैत्तिरीय उपनिषदाच्या मंत्राची एवढी मोठी व्याप्ती आहे. आता ही व्याप्ती आम्ही समजून घ्यावी की नाही घ्यावी हो. अहम वृक्षस्य रेरिवः कीर्ती पृष्ठम गरेरिव, तुमेधा अमृतोक्षितः. एवढी मोठी ख्याती आहे. विचाराने मला एवढं मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी जगताचा निराश करायचा आहे. द्वैताने भरलेलं जगत कसं खोटं आहे, कसं अभेदयुक्त जगत तत्व आहे ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. यासाठी विचाराने निराश करायचा. त्याला बाध करणं असं म्हणतात. बाध हा शब्द खूप लक्षात ठेवायचा. नाश नाही करायचा, लय पण नाही करायचा, बाध करायचा. बाध कशाला म्हणतात, बाध कसा असतो यापूर्वी सांगितलेलं आहे आणि पुन्हा सांगतोय. फक्त माझ्या सांगण्यामध्ये प्रत्येक वेळा वेगळे पद्धतीची मांडणी असते एवढं सांगतो. आशय नाही बदलत. पेडियाट्रिशियन्स असतात ना, त्यांच्या टेबलवर लहान मुलं ठेवले. पेडियाट्रिशियन्स म्हणजे चाइल्ड स्पेशालिस्ट. चाइल्ड स्पेशालिस्टच्या टेबलवर लहान मुलांना झोपवलं की आई जवळ नसल्यामुळे ते रडायला लागतात. आणि त्यावेळेला तो पेडियाट्रिशियन चाइल्ड स्पेशालिस्ट स्टेथोस्कोपनी त्या मुलाला ऍस्कल्ट करत असतो, म्हणजे छाती तपासत असतो. आता त्या मुलाच्या एवढ्या रडण्यामध्ये सुद्धा त्याला छातीमधले रॉंकाय म्हणजे वेगळे आवाज ऐकायला येतात. मुलगा मोठ्याने रडत असून सुद्धा, ते लहान मूल मोठ्याने रडत असून सुद्धा, स्टेथोस्कोप छातीला लावला असताना सुद्धा त्या रडण्याच्या आवाजाचा त्यांनी बाध केला असतो. आणि रॉंकाय बारीक येणारे जे आवाज आहेत ते त्यांनी टिपलेले असतात. याला बाध म्हणतात. याला बाध म्हणतात. म्हणून जगताचा नाश करायचा नाहीये, जगताचा लय पण करायचा नाहीये. झोपेमध्ये लय होतो, अणुबॉम्ब टाकला की नाश होतो, आपणही शिल्लक नाही राहणार. म्हणून आम्हाला नाश आणि लय दोन्ही करायचं नाही. म्हणून एका टर्फलाने दुसऱ्या टर्फलाशी संबंध ठेवायचा आहे, मात्र दोन्ही टर्फलामध्ये असलेल्या दाण्यातलं तेल एकच आहे. या विचारांना कधीही फाटा जाऊ द्यायचा नाही. वैतथ्य प्रकरणाचा हा सार आहे. आता अद्वैत प्रकरण. दिसणारं जग हे भेदमय आहे, हे सगळं मोडून काढणारं अद्वैत प्रकरण आहे. ते आपल्याला दिसतं की जग भेदमय नाही, हे अद्वैत प्रकरण समजावून सांगतं याच्यात. आणि म्हणून त्याच्यामध्ये भेद आहे. उपाध्यांचा निराश केला, उपाध्यायाचा निराश केला की तत्व दिसतं, एकत्व पाहायला मिळतं. पण उपाधीचा निराश ज्ञानाशिवाय होत नाही. आणि तो झाल्याशिवाय
परोक्ष ज्ञानाशिवाय. तो झाल्याशिवाय ज्ञान अपरोक्षत्वाने टिकून राहत नाही. म्हणून उपाधींचा निराश झालाच पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, बैठकी समजल्या पाहिजे बरं का. काल आपल्यातल्या एक वकील साधकांनी मला सांगितलं होतं की मला ही मांडणी खूप आवडली. ईशाची घाटणी कशी आहे, केनची घाटणी कशी आहे, कठची घाटणी कशी आहे, त्याला आपण प्रणाली शब्द वापरला. प्रश्नाची प्रणाली कशी आहे, मुंडकाची कशी आहे, त्यामध्ये एक आणखीन ऍड करून घ्या, अमृत अनुभवाची प्रणाली कशी आहे, घाटणी कशी आहे. कारण त्यांना काकांनी अमृत अनुभवाचा अभ्यास दिला आहे, म्हणून मला नंतर विचार आला की आपण हे सांगून द्यायला हवं होतं त्यांच्यासाठी, म्हणून आज तेवढं उल्लेख करतो. वस्तू एकमेव अद्वितीयच आहे अमृतानुभवाच्या पद्धतीने, पण आपल्याला जे काही भासतं ते त्या वस्तूची प्रभा आहे. प्रभा ही वस्तूपासून अभिन्न असते. त्याला चिद्विलासवाद असं माऊलींनी चिद्विलासवाद मांडला आहे अमृतानुभवात. परंतु शंकराचार्यांचा अध्यासवाद आणि माऊलीचा चिद्विलासवाद यामध्ये कुठलंही भांडण नाही, वेगळे पण नाही. अहो, शंकराचार्यांना प्रच्छन्न बुद्ध वगैरे म्हणत होते, झाकाळलेले बुद्ध. प्रच्छन्न म्हणजे झाकाळलेला, तसं नाही बरं. शंकराचार्य पूर्णपणे परमगुरु भगवत पूज्यपाद गौडच्या पादाचार्यांच्या अद्वैत संप्रदायानुरूपच चालणारे आहेत. गोविंद पादाचार्यांच्या भगवत पूज्यपाद अद्वैत संप्रदायानुरूपच चालणारे आहेत. म्हणून अमृत अनुभवाची मांडणी ही वस्तूपासून प्रभा अभिन्न आहे अशी आहे. भिंतीवर सूर्याचा कवडसा पडला. आता कवडसा इथे आहे भिंतीवर आणि सूर्य तिथे आहे एवढ्या दूर, पण टिनाला छिद्र चौकोनी असताना सुद्धा कवडसा गोलच पडला. कवडसा उष्णच आहे आणि कवडसा प्रकाशमान आहे. आता कवडसा वेगळा आणि सूर्य वेगळा का हो? प्रकाशमानता सूर्यात आहे, कवडस्यात आहे. उष्णता सूर्यात आहे, कवडस्यात आहे. गोलाकार सूर्यात आहे आणि कवडस्यात आहे. तिन्ही गोष्टी दोघांमध्येही समान आहेत. सूर्य मावळल्यानंतर कवडसा राहून जात नाही. आजच्या दिवस राहून गेला बा असं होत नाही. वस्तू पासून प्रभा अभिन्न आहे, वेगळी राहत नाही. अमृतानुभवाची मांडणी समजून घ्या. आपण 2 प्रकरणांपर्यंत आलो होतो. आता 3रं प्रकरण आहे मांडुक्याचं. 2 कोणते पाहिले आपण? आगम आणि वैतथ्य. आगम वैतथ्य. वैतथ्य आणि आगम. आता 3रं प्रकरण अद्वैत प्रकरण आहे. दिसणारं जग भेदमय आहे असं आपल्याला दिसत असलं तरी जगामध्ये भेद नाही. उपाध्यांचा निराश केला की भेदांची निवृत्ती होते. उपाध्यांचा निराश झालाच पाहिजे. याच्या निराशे पाविले या ठाया. उपाधीकडे लक्ष नाही गेलं पाहिजे, आणि जर गेलं तर चटकन ते कुठे गेलं पाहिजे? ध्येयाकडे जाऊन पोहोचलं पाहिजे. उदाहरण देतो. कान बघायचा आहे तर ज्या ठिकाणी कुंडल लागली आहे तो कान आहे. डूल कुंडल म्हणजे. आता कुंडल पाहिल्यानंतर लगेच कान पाहतो माणूस, मग कुंडल नाही पाहत बसत. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत. उपाधी पाहिली की लगेच चैतन्य बघायचं. टरफल पाहिलं की लगेच दाणा बघायचा. दाणा दिसला की तेल. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत. आता दाणा हवाय, तेल हवंय, पण शेंग नको आहे असं कोणी नाही म्हणत. मी शेंगेला हात लावणार नाही, मला फक्त तेल पाहिजे असं नाही होऊ शकत. तुम्हाला टरफल फोडलं पाहिजे,
दाणा कुठला पाहिजे, मग त्यातून तेल मिळणार. त्यामुळे टरफल आणि दाणा याच्याशी संबंध येणारच, म्हणून जगताशी संबंध येणारच. तरीही अद्वैत मोडत नाही, कारण अद्वैत हे द्वैतातून झालेलं नाही, द्वैत हे अद्वैतातून निर्माण झालेलं आहे. म्हणून अद्वैतातला द्वैत शब्द आहेच, पण द्वैत कल्पित आहे. अद्वैतावर कल्पना केली म्हणून द्वैत आहे. अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे, त्याला अद्वैत प्रकरण असं म्हणतात. आज आपण अद्वैत प्रकरणही पाहिलं मांडुक्यातलं. आणि अहमस्मी सदाभामी, देहाला अस्ति म्हणतात आणि अहमला अस्मी म्हणतात. हे अद्वैत मकरंदामधला मुद्दा पण पाहिला. चौथं प्रकरण आहे अलात शांती. या प्रकरणामध्ये दिसणारं जग का दिसतं याचं उत्तर दिलंय, आणि जग भासात्मक आहे असं सांगितलं. मग असं कसं भासात्मक असू शकतं जग? उदाहरण दिलं, काडी म्हणजे टिंबा. टिंबा हातात धरून गोल फिरवला तर आगीचा एक गोलाकार तयार झाला असं वाटतं. फास्ट फिरवला तर वाटतं बरं. आगीचा एक गोलाकार तयार झाला असं वाटतं. याला म्हणतात अलात शांती. तसं जग आम्हाला भासतं पण नाही आहे. अग्नीचा गोल तयार झाला असं आम्हाला दुरून दिसत असलं तरी अग्निचक्र तयार झालेलं नाही. हे अलात शांती प्रकरण सांगतं. म्हणजे जगत निर्माणच नाही झालं. जग नावाची गोष्ट निर्माणच झाली नाही, तर जीव होऊन निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून याच्या स्पष्टीकरणासाठी भगवत पूज्यपाद गौडपादाचार्यांच्या कारिका वापरल्या जातात. मांडुक्यामध्ये मंत्र जरी 12च असले तरी कारिकांच्या मदतीशिवाय त्या मंत्रांचं स्पष्टीकरण होत नाही. म्हणून 1 ते 6 मंत्र, मंत्र क्रमांक 1 ते मंत्र क्रमांक 6 याकरता कारिका क्रमांक 1 ते कारिका क्रमांक 9 यांची योजना झाली. मंत्र क्रमांक 1 ते मंत्र क्रमांक 6 यांच्यासाठी कारिका क्रमांक 1 ते कारिका क्रमांक 9 यांची रचना आहे. कारिका आधी झाल्या म्हणतात. मंत्र क्रमांक 6 पर्यंत झाला. आता मंत्र क्रमांक 7 ज्याला तुरीय स्वरूप असं म्हणतात, त्याच्यासाठी कारिका क्रमांक 10 ते कारिका क्रमांक 18 यांचा वापर झालेला आहे. कारिका क्रमांक मंत्र क्रमांक 7 यासाठी कारिका क्रमांक 10 ते कारिका क्रमांक 18 यांचा वापर झाला आहे. मंत्र क्रमांक 8, 9, 10, 11 यासाठी 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 एवढ्या कारिका वापरल्या. मंत्र क्रमांक 9, 10, 11 यासाठी 29 पर्यंत कारिका वापरलेल्या आहेत. साधकांनी याचा नीट उहापोह करून अभ्यास करावा आणि यांची जुळवणूक करावी. जुळवणूक करताना आपला आत्मविश्वास गमावू नये. आत्मविश्वास टिकवून ठेवला पाहिजे. धैर्याने वाटचाल केली पाहिजे. काका पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगतात आहे बघा.
आत्मविश्वास फार आवश्यक आहे. विश्वासाची अत्यंत गरज आहे. म्हणून परमार्थात पूर्वतयारीची गरज आहे. या आत्मविश्वासासाठी सद्गुरूंचा लाभही अत्यंत मोलाचा. देवांना सुद्धा माणूस म्हणून पृथ्वीवर यावं लागतं. एवढा माणूस जन्म श्रेष्ठ आहे. अनायसे आम्ही माणूस म्हणून जर जन्माला आलो तर आम्ही आमचा आत्मविश्वास मिटवावा की वाढवावा, संवाद आहे. आणि अशा पद्धतीने याची मांडणी आहे. आत्मविश्वासाची कमाई हा पूर्वतयारीचा एक भाग आहे. वाद घालणे हा याच्यातला भाग नाही. क्लिष्टता हा याचा भाग नाही. आम्ही क्लिष्ट उगाच समजून घेतो. परमार्थामधली आनंदाची कमाई ही स्वकष्टार्जित आहे, लक्षात ठेवा. पण स्वकष्टाने दुःख आणि दुःखाचे तडाखे थांबतात. आनंद रूप गुरुकृपेने प्राप्त. अशा पद्धतीने जीव ब्रह्मैक्य या उपनिषदात समजवलेलं आहे आणि मोक्षाची पूर्ण व्यवस्था. अशा पद्धतीने आपण मांडूक्य उपनिषदाचा अभ्यास करू आणि आज या ठिकाणी थांबू. म्हणजे पुढचा टप्पा आपण आता उद्या सुरू करूया. अशा पद्धतीने आपण एका टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत आणि हे उपनिषद आपण पूर्ण करणार आहोत. कारिकांच्या अभ्यासासह जेवढ्या कारिका सांगितल्या आहेत तेवढ्यांसह आत्ता ज्या सांगितल्या त्या मांडूक्य उपनिषद एकमेव वस उपनिषद आहे की जे मला मुक्त करूनच सोडतं. हे मुक्तिकोपनिषदाने सांगितलेलं आहे. जर मुक्तिकोपनिषद एवढं सांगताय तर आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवून काय केलं पाहिजे, समोर चाललं पाहिजे. मांडूक्यमेकम केवलम मुमुक्षुणा विमुक्तये, मुक्तिकोपनिषद. अशा पद्धतीने ते वचन आपल्या आतमध्ये पक्क गिरवा आणि आत्मविश्वास वाढवा. माझा आत्मविश्वास मला जीव ब्रह्मैक्यापर्यंत घेऊन जाणार, आत्मरूपतेपर्यंत घेऊन जाणार, आनंद रूपतेपर्यंत घेऊन जाणार. माझे सद्गुरू डॉक्टर काका आपणा सगळ्यांना अशी आनंद रूपता प्रदान करो अशी त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. पदापै पाठक रामकृष्ण हरी. दिलीप रामकृष्ण हरी. रेखावहिनी रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी.